संपूर्ण रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी जी सांगितली तो सर्व रामायणाचा 25,000 श्लोकाच्या रामायणाचा संक्षेप या 40 श्लोकांच्या रामरक्षेत आपल्याला मिळतो. वाल्मिकींनी रामायण सगळं सांगितलं, त्यातली ही रामरक्षा जी 40 श्लोकाची आहे तो संपूर्ण रामायणाचं पारायण आपल्याला करणं शक्य नाही. त्यांनी निदान दररोज दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळी शुभंकरोतो कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतीला नमस्कार करायचा आहे. त्यामुळं शत्रू नाहीसे होतील, शत्रुत्वाची आपल्या मनातली बुद्धी नाहीशी होईल. पण त्याचबरोबर ज्या रामानं रावणाच्या दुर्बुद्धीचा नाश केला तसं आमचं जीवन रावणाच्या वाटेला कधी जाऊ नये, रामासारखं आदर्श जीवन असावं आणि रामाला जे भोगावं लागलं ते आपल्याला भोगावायला लागू नये. याकरता सगळं आयुष्याचं कल्याण आपल्या व्हावं, आपल्याला कोणी शत्रूच असू नये, आपण जगाचे मित्र व्हावे, त्याला विश्वामित्र म्हणतात. याकरता जे कवच आहे त्या कवचात रघुवंश हा राघवांचा वंश आहे, त्याला राघव म्हटलं आहे. रघु ज्यांचा पहिला ते सगळे पुढचे राघव, राम आहे राघव. रघुपती राघव राजाराम म्हणतो आपण. बरोबर. रघूंचा जो पती आहे तो राघव आणि रामातला हा आदर्श राजा म्हणतो राजाराम. आणि पतितांचं पावन असलेला जे बुडायला लागले त्यांना तारणारा तो राम आहे. आणि सीतेसहित आहे म्हणतो सीताराम आहे. अशा या रामाची केवळ 20 विशेषणं सांगून शेवटी 21वावं राम हे विशेष्य नाम आलं. आणि तो स्पर्श करून आपल्या एकेका अवयवाला या 20 नावं असलेल्या रामाने त्या अवयवाचं माझं रक्षण करावं म्हणून अवयवांना स्पर्श करून म्हटलेली रामरक्षेची जी स्तवनाची 5 श्लोकाच्या धावळी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या म्हणून सांगितल्या. आणि रामरक्षाम पठेत प्राज्ञः पूर्वार्ध एका श्लोकाचा जो पहिला आहे, रामरक्ष शहाण्या माणसांनी नित्य म्हणावं. स्तोत्र लहरीला येईल तेव्हा केव्हा तरी म्हणण्यासारख्याने नित्य म्हणायचं आहे. संध्याकाळी म्हणाच, सकाळी म्हटलं तरी हरकत नाही. अखंड त्याचं मनन चिंतन 24 तास प्रत्येक श्वासाबरोबर राम तुमच्या मनात अंतःकरणात अखंड असला पाहिजे. याकरता जे हे कवच सांगितलं ते मस्तकापासून तळपायापर्यंत माझे 20 अवयव आहेत, त्या अवयवांना स्पर्श करून त्याने माझ्या या कपाळाचं रक्षण करावरच्या कवटी आहे माझी, त्यात बुद्धी आहे, मेंदू आहे, तिथून सुरुवात करून पायाच्या तळव्यापर्यंत 20 अवयवांना स्पर्श करून जे म्हणा म्हटलं ते तसं म्हटलं नाही तर रामाने कुठल्या भागाचं रक्षण करायचं? संपूर्ण शरीराचं रक्षण, त्या अवयवाचं रक्षण करायला सांगणारं हे रामरक्षा कवच अतिशय महत्त्वाचं आहे. शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु हरिद्वंसी नाभिं जाम्बोदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. इथं राम शब्द
शेवटी आला, माझ्या संपूर्ण शरीराचं रामाने रक्षण करावं, पण आधी माझी टाळू बुद्धी जिथं आहे, तो माझा शिरोभाग जो आहे, तो राघव रघुकुलाचा आद्य असलेला, त्या राघव रामाने राघवा राम हा मम शिरा पाहतो असं पूर्ण वाक्य आहे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कपाळावर हात ठेवायचा आणि माझ्या बुद्धीचं रक्षण रामाने करावं, मतीचं रक्षण करावं, मस्तकाचं रक्षण करावं, म्हणून राघवा राम हा माम पातू असं पूर्ण वाक्य आहे. भालम दशरथात महाराम हा पातू, माझं कपाळ जे आहे तो दशरथाचा लाडका मुलगा राम, त्यांनी कपाळात कौसल्येयो दृशौ पातू, कौसल्येचा लाडका राम त्यांनी दृष्टीचं रक्षण. विश्वामित्र प्रिय श्रुती, विश्वामित्र गुरु आहे त्याचा लाडका राम, त्यांनी माझ्या कानात रक्षण करावं. तेव्हा रामाच्या कानात विद्या जी दिली ती विश्वामित्रांनी दिली. तेव्हा राघव वंश सांगितला, पिता सांगितला, माता सांगितली आणि गुरु सांगितला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, याचं प्रत्यक्षिक इथं कानापर्यंत. घ्राणम पातु मखत्राचा, रामाचा अवतार कार्य काय? यज्ञरक्षण. मख म्हणजे यज्ञ, त्याचा तर आता रक्षण करणारा. घ्राण म्हणजे माझा नाक, त्याचं रक्षण करू. मुखम सौमित्री वत्सला, सौमित्री लक्ष्मण, त्याचा लाडका राम माझ्या मुखाचं रक्षण करो. जिव्हा विद्यानिधी पाहतो, माझं खाणं पिणं चोखणं चाटणं त्या जिभेच्या रसाशिवाय होत नाही, आणि तिथंच माझ्या जिभेवर विद्या नर्तकी व्हावी याकरता माझ्या जिभेचं रक्षण. जिव्हाम विद्यानिधी राम जो आहे तो माझ्या जिभेवरती सगळ्या विद्या आणून ठेवावा. विद्या पाहिजे असतील तर जिभेचं रक्षण झालं पाहिजे, त्याच्यावर सगळ्या विद्या माझ्या नाचल्या पाहिजेत. म्हणून जिव्हां विद्यानिधी पातू, कंठम भरतवंदिता, लाडका भरत, ज्याच्या नावाने रामाने राज्य केलं आणि भरत त्याच्या पादुका घेऊन गेला आणि त्याने ठेवल्या, तो लाडका राम भरताचा, ज्याला आपल्या ठिकाणी मानून त्यांनी राज्य करायला लावलं. कंठम भरतबंदिता, त्या भरताने ज्याचं बंधन केलं तो राम माझ्या कंठाचं रक्षण करो. स्कंदो दिव्यायुध पाहतो, रावणाला जिंकलं, लंकेवर चढाई केली, तिथं दिव्य शस्त्र त्यांनी ज्या खांद्यावर ठेवली त्या माझ्या खांद्याचं रक्षण त्या दिव्य आयुध रक्षणाला रामाने करावं. भुजौ भग्नेश कार्मुका, माझ्या दंडात ज्याने शिवधनुष्याचा भंग केला त्या रामाच्या दंडातली शक्ती मला पाहिजे असेल तर माझ्या दंडाचं रक्षण शिवधनुष्य भंग करणार. आणि माझे हे दोन हात रामांनी सीतेच्या हातात घेऊन सुंदर संसार केला. त्या माझ्या हाताने मी अविवाहित असेन तर जे मी हातात घेईन, विवाहित असेन तर जे मी हातात घेतलेत, त्या दोन्ही हाताचं रक्षण सीता स्वयंवरात सीतेच्या हात घेतले रावण करा. हृदयम जामदग्नेजित, माझ्या हृदयाचं रक्षण त्या परशुरामावर ज्यांनी विजय मिळवला त्या रामानं माझ्या हृदयाचं रक्षण. मध्यम पादुकरध्वंसी, खऱ्या रक्षणाचा ध्वंस केला त्यांनी हृदय आणि माझी बिंबी नाभी, त्याला म्हणतात मध्य, त्या खरं रक्षणाचा नाश करणाऱ्याने माझ्या मध्याचं रक्षण. नाभीम जांबवताश्रया, माझी नाभी बिंबी, त्या जांबवंताला ज्याने आश्रय दिला, रक्षण केलं, त्याने माझ्या बिंबीचं रक्षण. सुग्रीवेशा कटी पातू, माझ्या कंबर जी आहे तिचं रक्षण, दोन्ही कंबरांचं, एक कंबर नाही दोन कंबर आहेत म्हणून कटी म्हटलं. कटी रसो केलं तर एकच, दोन्ही
कमरा म्हणजे त्यांचं रक्षण. सुग्रीवाचं रामदेव. सक्तीनी म्हणजे पुठ्ठा, हिप्स, त्याचं रक्षण हनुमंताचं बल ज्यात होतं. तेव्हा हनुमंताचा बरोबर राम, त्यांनी माझे पण पुठ्ठे हनुमंतासारख्या आकाशात उड्डाण करता यावं असे करायचे. उरू रघुत्तम पाहतो, दोन्ही मांड्या ठुपटून राक्षसांच्या कुलाचा विनाश रामाने केला, ते बळ माझ्या मांडीत यावं. उरू रघु उत्तम पाहतो, रक्षा कुलविनाशकृत, जानूनी म्हणजे माझे दोन्ही गुडघे. हा पूल आहे खाली पायाकडे जाण्याचा, ते सेतू बांधावे सागरी. ज्याने सेतू बांधला त्यांनी माझ्या दोन्ही गुडघ्याचं रक्षण करावं. जंघे दशमुखांतका, माझ्या जांगा आहेत या गुडघ्याचा खालचा भाग, ते दशमुख रावणाचा ज्यांनी नाश केला त्यांनी माझ्या या जंघांचं रक्षण करावं. पण रामायण इथं संपलं नाही. रावणाच्या वधाने, रावणाच्या वधाने रामायण संपलं नाही. लक्ष्मणाला मोह झाला, लंका घ्यावीच, सोन्याची आणि राज्य करावं. त्याला रामाने वजलं, वेड्या, नमे लक्ष्मण रोचते, स्वर्णमयी लंका मला नको. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादे, बऱ्या बोलाने अयोध्येला माझी आई आणि माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटतात, असं रामाने जिथं बजावलं. आणि त्याला अयोध्येत जाऊन आपल्याला राज्य करायचं आहे. राम स्वतः बसला नाही जाऊन राज्यावर, त्यांनी भरताला सांगितलं तू राजा हो. भरताने आपल्या पादुका घेतल्या रामाच्या आणि तिथं जाऊन राज्य केलं पुढचं. तेव्हा ज्यांनी आपल्या पादव विभीषण श्रीदहा, विभीषणाला ज्यांनी राज्याभिषेक करायला लावला, राज्यश्री दिली, त्यांनी माझ्या पायाचं रक्षण करावं. इथं रामायण संपले, रावणाच्या वधाने नाही. आणि असा राम, आत्ता 20 नावं ज्यांची घेतली विशेषणं, पातु राम हा अखिलम वपू, खिलम वपू जे आहे ते राम हा अखिलम वपू पातू. अखिल म्हणजे संपूर्ण. पातु रामो, रामोखिलम करायचं नाही, राम हा अखिलमचं होतं. पातु रामोखिलम वपू, संपूर्ण शरीराचं रक्षण रामाने करावं असे हे कवच सांगतं. असे जे रामरक्षा कवच अवयवांना स्पर्श करून म्हणतील, त्यांची सगळी चिंता राम वाहणार आहे. तेव्हा आपण शुद्ध स्वरूपात हे कवच अवयव स्पर्शपूर्वक म्हणणं, हाच रामरक्षेचं तात्पर्य आहे. तेव्हा संपूर्ण रामरक्षा जरी तुम्हाला म्हणता आली तर फारच चांगलं. निदान कवच अवयवांना स्पर्श करून म्हणायला लावा. भगवान रामचंद्र तुमचं भलं करेल.